मित्रांनो, शेतकऱ्याची समस्या कोण समजून घ्यावं? काय करायचे फडणवीसला, काय करायचे एकनाथ शिंदेला, काय करायचे कोणला? भाड खाऊ हे पक्ष नकोच. त्याला काय माहिती शेतकऱ्याबद्दल, शेतकऱ्याच्या विरोधात काय चालू आहे काय नाही. आता समजा मी आता सध्या पाणी लावलेलं आहे उसाला, हो काय, हे उसाला पाणी लावले, बरी आवाळ गरजत आहे, असं भयानक आवाळ गरजत आहे. तुम्हाला ऐकू पण येत असेल. पण माझ्या 6 सऱ्या राहिल्यात, ह्या सोडू कोणाच्या जीवावर? पावसाच्या जीवावर सोडलं तर पाऊस पडायचं नाही, आणि पाण्याच्या जीवावर सोडलं तर पाणी संपूर्ण जायचं नाही. बंद करावं का चालू करावं? आणि हे पाणी आहे कॅलेनचंच. कॅलेन उद्या संध्याकाळी बंद होणार आहे. तर हे मी काय करावं काय नाही. आणि हे एकनाथ शिंदे आपला परभणी जिल्ह्यामध्ये एवढा फालतू ठरला आहे की शेतकऱ्याचं शक्तिपीठ न्यायचं म्हणतोय, पण शेतकऱ्याला पालतं घालू घालू तुडवायला आहे. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, शेतकरी हा एकच योद्धा आहे की सगळ्या अख्ख्या भारताला पुरू शकतो. त्याचं काळजी घ्या आणि त्याच्याकडून उभे राहा. परभणी शक्तिपीठाला विरोध करा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय.